आजचा पॉडकास्ट आपल्यासाठी खूप खास आहे कारण आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या मराठी सिनेसृष्टीला केवळ ब्लॉकबास्टर मूवीजच नाही तर अनेक कथा देखील दिल्या आहेत. तेच म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके प्रवीण तरडे. सर, तुमचं UCNच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. कसे आहात सर तुम्ही? मी एकदम समृद्ध आणि ब्लॉकबस्टर आहे सध्या मी हाऊसफुल आहे. सर, नुकताच तुम्ही नागपूरचा तर्री पोहा खाल्लाय, कसा वाटला तो तुम्हाला? हे बघ, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये नितीन गडकरी साहेबांना, देवा भाऊंना सतत किंवा आमचे विष्णू मनोहर यांना बोलताना ऐकलं होतं की तर्री पोहे. माझा एक टेक्निशियन आहे संकेत धोटकर, मयूर हरदास, मुकुंद वसुले, सगळ्यांच्या बोलण्यात काय तर्री पोहे. यांना म्हटलं मी नागपूरला गेलो की नेहमी सावजीवरच ताव मारतो, हे तर्री पोहे काय प्रकरण आहे. आणि आज मी खाल्ले आणि मी देवाभाऊंचे, गडकरी साहेबांचे आभार मानतो की खरंच तुमच्या तर्री पोह्यांनी समृद्ध केलं. सर, आता 75 कोटी झालेले आहेत, आता लवकरच 100 देखील होतील. काय तुमच्या भावना? खरं तर नाटक सिनेमा क्षेत्रात आल्यानंतर प्रत्येक कलाकाराची जी भावना असते, जी इच्छा असते, आपण म्हणतो ना सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, तर ही जी जर्नी आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्याची मी सध्या ती अनुभवतो आहे. खरं तर माझे 6 सिनेमे सुपरहिट आहेत. देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1, धर्मवीर 2 आणि आता देऊळबंद 2. तर मी आत्ता म्हणजे माझा सिनेमा तर डायलॉग आहे की अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केटमध्ये, तर आपण सध्या हाऊसफुल आहे मार्केटमध्ये, असंच मी म्हणेन. सर, देऊळ बंदमध्ये स्नेहल मॅमचा अगदीच छोटा रोल होता खूप कमी वेळासाठी, बट आता देऊळबंद 2 मध्ये मॅम एकदम मेन रोल करत आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? त्याच्याबद्दल मी काय सांगणार, सगळा महाराष्ट्र बोलतोय. अक्षरशः तिने भारावून टाकलंय लोकांना तिच्या अभिनयाने. आणि कदाचित इतकी वर्ष कुटुंबासाठी तिने जे सॅक्रिफाईस केलं, स्वामी समर्थांनी कदाचित त्याचंच फळ तिला दिलं आणि असा सिनेमा तिला दिला. नाहीतर काय होतं की उगाच या क्षेत्रातल्या खोट्या मृगजळाच्या मागे पळता पळता कित्येक संसार तुटतात आणि काही लोक नुसती पळत राहतात. एका क्षणानंतर किंवा कुठल्या तरी अवघड वळणावरती लक्षात येतं की अरेच्या आपण नुसतेच पळतोय, हातात काहीच आलं नाही. पण स्नेहलनं या सगळ्याचा मोह टाळून 15-1 वर्षापूर्वी तिचं करिअर थांबवून संसाराकडे लक्ष दिलं. अप्रतिम असा संसार चालला आहे आमचा आणि आज तिचं अप्रतिम असं करिअर उभं राहिलं. म्हणजे याच्यापेक्षा काय हवं. त्यामुळं संयम, एखाद्या क्षेत्रातला संयम आणि योग्य निर्णय याचं फलित म्हणजे स्नेहल तरडेला मिळालेलं आजचं यश. क्या बात आहे. सर, देऊळबंदवर आहोत तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जेव्हा पूर्ण मूवी शूट केली तेव्हा स्वामींची अशी एक कुठली प्रचिती झाली का, कुठली एक अशी घटना जी तुम्हाला आजही आठवते? हे बघ, मी जसं सगळ्या अनेक मुलाखतींमधून मी सांगण्यात आलेलं आहे की देऊळबंद किंवा स्वामी समर्थच माझ्या आयुष्यात आले निर्माते कैलास वाणींमुळे. ते निस्सीम स्वामी भक्त आणि किती स्वामी भक्त आहेत त्याची प्रचिती आत्ता आलेलीच आहे. कोट्यावधी प्रॉफिट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो डोनेट केला. आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते तो पैसा देऊन टाकणार आहेत. तर त्या माणसाने माझ्या आयुष्यात स्वामी आणले आणि मागच्या 10 वर्षात मला वेळोवेळी ती प्रचिती येते. हम गया नहीं जिंदा है, हे स्वामींचं वाक्य आहे. किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. तुला माहिती आहे, गंमत म्हणून जे देव मानतात, देव मानत नाहीत, नास्तिक आहेत, कुणीही अडचणीत आल्यानंतर शांतपणे डोळे मिटून या ओळीकडं लक्ष द्या किंवा ही ओळ आठवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. संकटात हवं काय असतं, कुणीतरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, एवढंच तर हवं असतं. ही ओळ तुम्हाला जगण्याची ताकद देईल. आणि ज्यांनी या ओळीवरती विश्वास ठेवला स्वामींच्या, त्यांना विचारा. सर, पण आजची जनरेशन कुठेतरी श्रद्धा, अंधश्रद्धा या सर्वांवर विश्वास नाही ठेवत. तुम्ही त्यांना काय? नाही, आपण अत्यंत चुकीचं मला वाटतं हे. कारण का माहिती आहे का, जर
श्रद्धा अंधश्रद्धेत ही जनरेशन अडकलेली असती तर हा सिनेमा सुपर डुपर ब्लॉकबस्टर करण्यात झेन झीचा वाटा आहे. ते येऊन बसलेत. ते अत्यंत अप्रतिम अशी श्रद्धा आहे त्यांच्या मनात आपल्या धर्माबद्दल, आपल्या देवदेवतांबद्दल. फक्त त्यांना अंधश्रद्धा मान्य नाही. म्हणून या चित्रपटात पण स्वामींच्या तोंडी एक वाक्य आहे बघ, जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन मी. जादूटोणा, अंधश्रद्धा ही मुळात देवांना मान्यच नाही. ज्याच्या मनात प्युअर श्रद्धा आहे, अध्यात्म आहे, तो अंधश्रद्धेच्या मागे जाऊच शकत नाही. श्रद्धा ही प्युअर आहे. आणि ह्या झेन झीला ती जास्त चांगली कळलेली आहे. उलट मी तर म्हणतो मागच्या कित्येक पिढ्यांना जो पॉईंट ऑफ व्ह्यू कळलेला नाही आहे अध्यात्माकडं, देवदेवतांकडं पाहण्याचा, तो या जनरेशनला कळला आहे. आणि तेच हा विचार साता समुद्रापार नेणार, विश्वास ठेव. नक्कीच. तर मी पण एक झेनझी आहे, त्यामुळे मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. सर, आता मी कुठेतरी मुळशी पॅटर्नकडे वळते. मुळशी पॅटर्न म्हणजे दंगा करणाऱ्यांना जास्त ग्लोरिफाय करतं असं लोकांचं मत आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी ट्रोल देखील झाला. यावर तुमचं काय नेमकं मत आहे? कधीच ट्रोल नाही झाला. हा ट्रोल त्यांनी केला ज्यांनी कधी शेतीच केली नाही. जो शेतकरी आहे महाराष्ट्राचा त्याला विचारा, तो किती श्रद्धेनं मुळशी पॅटर्न पाहतो. शेती इकायची नसते, शेती राखायची असते. ह्या एका ओळीसाठी मुळशी पॅटर्न केला आहे. मुळशी पॅटर्न आल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी जमिनी विकायचं थांबवलं. त्यामुळं कदाचित शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणाऱ्यांना हा चुकीचा वाटत असेल किंवा त्यांनी ट्रोल केला असेल, कारण त्यांचे धंदे बंद झाले. शेतकरी स्वातंत्र्य झाला. शेतकरी स्वतंत्र होऊन त्याची शेती जपू लागला. ही मुळशी पॅटर्नची ताकद आहे. मुळशी पॅटर्न हा त्यालाच विचारायचा जो शेतीवर प्रेम करतो. ज्याचं शेतीवर प्रेम नाही, जो व्यावसायिक आहे, ज्याचे काळे धंदे बंद झाले, कदाचित तो नावं ठेवू शकतो. ओके, पण मुळशी पॅटर्न हा माझ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी केलेला सिनेमा होता आणि त्यात मी यशस्वी झालो. सर, मुळशी पॅटर्न, देऊळबंद 2, शेतकरीच का? कारण शेतकरी सोडला तर काय? शेतकरीच का म्हणजे शेतकरी काढ. या व्यवस्थेमधून शेतकरी काढ, राहतं काय? मोठमोठे MIDC तुमचं पोट भरतील. औद्योगिक क्रांती, मोठमोठी क्षेपणास्त्र, मिसाईल, रणगाडे तुमचं पोट भरतील. पोट भरायला शेतकरी पाहिजे ना. म्हणून परमेश्वराबरोबर प्रतिपरमेश्वर म्हटलंय मी शेतकऱ्याला देऊळबंद 2 मध्ये. त्यामुळे शेतकरी काढून जगणं नाही, शेतीला पर्याय नाही. तुम्ही अन्नाला, जेवणाला पर्याय काढा की मी बाबा टेस्लाच्या किंवा कुठल्या तरी मोठ्या इलेक्ट्रॉनिक कारमध्ये बसलो की माझं पोट भरणार आपोआप. असं ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी मी माझ्या सिनेमातून, माझ्या आयुष्यातून शेतकरी काढून टाकेल. पण जोपर्यंत काहीतरी खाल्ल्याशिवाय तुझं पोट भरणार नाही, तोपर्यंत शेतकरी राहणार. सर, एक अशा प्रश्न आहे की तुम्ही नेहमी तुमच्या गावाबद्दल खूप सांगता लोकांना. आम्हाला तुमच्या गावाबद्दल काय एक किस्सा सांगाल? मी मुळशी तालुक्यातला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी नावाचं तालुका आहे. म्हणजे पुण्याची आणि त्याची बाउंड्री एकच आहे. ओके, त्या तालुक्यात जातेडे नावाचं एक गाव आहे. म्हणजे पुणे शहर ज्या नदीच्या किनाऱ्यावर वसलं आहे, मुठा नदी, त्या मुठा नदी माझ्या गावातून येते. ओके, तर मी खूप समृद्ध शेतीची, कुस्तीची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या तालुक्यातून आहे. तो तालुका म्हणजे मुळशी तालुका. आणि मी स्वतःला अहोभाग्य समजतो माझं की मी त्या तालुक्यात जन्माला आलो. मुळशी पॅटर्नच्या आधीचा प्रवीण तरडे, मुळशी पॅटर्न नंतरचा प्रवीण तरडे, अजून 25 वर्षाचा प्रवीण तरडे काही नाही. तो आहे तसाच असणार. जे मला पाहिजे तेच मी बोलणार, जे मला पाहिजे तसा मी वागणार. हिंदू धर्म, हिंदू देवदेवता यांचा पुरस्कार करणार, अत्यंत अभिमानाने निर्व्यसनी होतो आहे, कायम राहणार. आणि हे राष्ट्र याच्याप्रती अत्यंत
काय म्हणतात, कडवी श्रद्धा आणि भावना ठेवणार. त्यामुळे मी जसा होतो तसाच आहे. जो बदलेल तो मग मी कसं काय, बदललं नाही पाहिजे आपण. क्या बात आहे सर. सर, कुठेतरी सोशल मीडियामुळे कलाकारांचं म्हणजे काय म्हणतो आपण लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, यावर तुम्हाला म्हणजे इन द सेन्स की सोशल मीडियामुळे कुठेतरी कलाकारांना मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स मिळायला लागले आहेत, त्यांचे आता खरं तर फॅन फॉलोईंग वाढायला लागले आहेत ड्यू टू सोशल मीडिया. करेक्ट आहे तुझं, करेक्ट आहे. सध्या पण जे सिनेमे पण सुपरहिट होत आहेत त्याच्यात सोशल मीडियाचा वाटा मोठा आहे, अनेक इन्फ्लुएन्सरचा वाटा मोठा आहे. पण आता कित्येकदा काय होतं माहिती आहे का, आता हा बघ, समजा काही इन्फ्लुएन्सर काही बाबा लेफ्ट विचारसरणीचे आहेत, तर त्यांनी ना देऊळ बंद आल्या आल्या त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली, न पाहताच. झालं काय, सिनेमा 100 कोटीकडे गेला. तात्पर्य काय, सोशल मीडिया हे असं वेपन आहे, ते दुधारी शस्त्र आहे. ते तुम्हाला मोठंही करतं आणि ते तुम्हाला खोटंही ठरवतं. तर अनेक इन्फ्लुएन्सर ज्यांनी देऊळबंदला कारण नसताना सिनेमा न पाहताच क्रिटिसाईज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी असं सांगू इच्छितो, एकदा देऊळबंद बघा. तुमच्या मनात तुम्ही उगाच कारण नसताना एखाद्याला क्रिटिसाईज करता, ट्रोल करता, म्हणजेच तुम्ही नैराश्यात आहे. कारण नसताना एखाद्याबद्दल आपण वाईट बोलत राहतो सतत. मी कुणाबद्दल कधी वाईट बोललो? बरं, मी असा सिनेमा बनवलाय जो शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवतोय. बरं, मी असाच सिनेमा बनवलाय की जो त्याचं सगळं उत्पन्न डोनेट करणार आहे. वाईट काय यात? या सिनेमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार आहे. वाईट काय यात? ट्रोल कशाला करताय? कारण प्रवीण तरडे ज्या विचारसरणीला फॉलो करतो, प्रवीण तरडे ज्या विचारांना फॉलो करतो, कदाचित त्याला त्याचा विरोध असतो. पण म्हणून शेतकऱ्यांच्या भलं करणाऱ्या सिनेमाला तुम्ही विरोध नाही करू शकत सोशल मीडियावरून. पण त्यांच्या विरोधाला न जुमानताही मराठी माणूस हा या चित्रपटाला 100 कोटीकडं घेऊन चालला आहे. मला त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि सोशल मीडिया या क्षेत्रावर मी खूप बिलीव्ह करतो. सोशल मीडियानी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मोठं केलं. अनेक सेलिब्रिटींना समाजासमोर आणण्यात सोशल मीडियाचा वाटा आहे. छोटे छोटे इन्फ्लुएन्सर असतात, 1 लाख फॉलोअर्स, 10 लाख फॉलोअर्स, काय 1 मिलियन फॉलोअर्स, असे छोटे छोटे इन्फ्लुएन्सर असतात. पण ते सुद्धा सेलिब्रिटी आहेत, ते सुद्धा स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडतायत. त्यामुळे सोशल मीडिया हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. सर, आता मुळशी पॅटर्न झाला आहे, धर्मवीर झाला आहे, सरसेनापती हंबीरराव झाला आहे, देऊळबंद झाला आहे. आता अपकमिंग प्रोजेक्ट कुठलं असेल? आता मुळशी पॅटर्न 2 खूप दाहक, म्हणजे त्या पिक्चरचं नावच आहे मुळशी पॅटर्न 2, तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. कॉमन मॅनचं घर घेण्याचं स्वप्न, 10, 12, 15, 20 तारखेला येणारा EMI, हे सगळं महाग कुणामुळं झालं? सिस्टीममधला कुठला घटक तुमचं आमचं घर महाग करायला कारणीभूत आहे? त्यांना जाब विचारणार आणि नुसता जाब न विचारणार, माझ्या सिनेमात त्यांना जागेवर शिक्षा पण करणार. आणि मुळशी पॅटर्नची शिक्षा म्हणजे तुला माहिती आहे काय? 1 गाव 2 तुकडे. सर, UCNच्या माध्यमातून तुम्ही विदर्भाला, पुणेकरांना, संभाजीनगरकरांना काय संदेश द्याल? मी UCNच्या माध्यमातून असं सांगेल की 35 वर्ष जुना चॅनल आहे तुमचा. तुम्ही नुकतेच पुण्यात पण आलाय असं मला कळलं, मला बरं वाटलं खूप. चला, पुण्यात आलाय ना, वा. तर विदर्भ एक असा हळवा कोपरा आहे महाराष्ट्राचा, ज्याच्यावर अख्खा महाराष्ट्र जीवापाड प्रेम करतो. तर विदर्भ ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणजे इथलं संत्र जितकं भगवं आहे तितका महाराष्ट्र भगवा आहे, तितके छत्रपती शिवाजी महाराज भगवे होते, हिंदवी स्वराज्य भगवं होतं. तर इथला संत्र्याचा गोडवा UCNच्या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगातील प्रत्येक शहरात पोहोचू दे. कारण UCN जर जगभर गेलं तर या संत्र्याचा फक्त गोडवा नाही, भगवा रंग घेऊन पण जगभर जाईल. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला तुमच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. आणि मी मेन इथे यायचं कारण होतं, माझे या सिनेमा 100 कोटी होत असताना इथल्या तंत्रज्ञांचा खूप वाटा आहे. या सिनेमाचा साऊंड डिझायनर संकेत धोटकर
आणि या सिनेमाचा एडिटर मयूर हरदास हे दोघं नागपूरचे आहेत आणि दोघं आत्ताचे ब्लॉकबस्टर तंत्रज्ञ आहेत. आणि मुकुंद वसुले सर जे इथं खूप प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी एक महत्त्वाची भूमिका चित्रपटात पार पाडली. म्हणून दरवेळी मराठी सिनेमा प्रमोट करायला मी स्वतः नागपूरला येणार, विदर्भात येणार आणि पुढच्या वेळी सिनेमाचा प्रीमियर पण नागपुरात करणार. आणि UCN ला नक्कीच भेट देणार. येस येस, नक्कीच. धन्यवाद धन्यवाद.